होतं, निगेटिव्ह वर्क कसं होतं आणि झिरो वर्क कसं होतं. आता मी या ठिकाणी एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि ते या थ्रेडला बांधलेलं आहे. आता हे कोणतं वर्क बोलू नका रे. हे बघा, मी आता तिकडे एका साईडने वेट हे केलेलं आहे. आता मी हात सोडते, हा थ्रेड कुठे जाईल? सरळ खाली. म्हणजे तो डायरेक्शन कोणत्या बाजूने, ज्या बाजूने ऑब्जेक्ट आहे त्या बाजूने तो मूव्ह होणार आहे. याला आपण कोणता वर्क म्हणतो? पॉझिटिव्ह वर्क. काय म्हणतो? पॉझिटिव्ह वर्क. हे बघा, या बाजूने पण करून दाखवू. सोडलं, पॉझिटिव्ह वर्क. सगळ्या बाजूनी करून दाखवते तुम्हाला. हे बघा, पॉझिटिव्ह वर्क आहे. ज्या बाजूने ऑब्जेक्टला वेट आहे त्या बाजूने ते मूव्ह होत आहे. आता आपण हे बघा, आता मी परत सोडणार, पण मी त्याला आडा म्हणून हा रॉड ठेवणार. बघा, बघा आता हे कोणतं वर्क झालं? निगेटिव्ह. कारण त्याचं मोशन कोणत्या बाजूने झालं? त्याच बाजूने झालं, पण मी या रॉडनी त्याला अडवल्यामुळे काय झालं? ते तिथेच थांबलं. या ठिकाणी निगेटिव्ह वर्क. पुन्हा दाखवू, या बाजूने. हे बघा, थांबलं, वेळ लागते खाली. आता हे झालं निगेटिव्ह वर्क. आता आपल्याला पाहायचं आहे झिरो वर्क कसं होतं ते. मग झिरो वर्क साठी आपण पुन्हा खाली जे ऑब्जेक्ट घेतलं होतं त्याच वजना वेट असं तसंच वेट असलेलं ते दुसरं ऑब्जेक्ट घेतो आहे. आपण या ठिकाणी यूज केलेला आहे हा जो रबर कॉक आहे, तो रबर कॉक कसा हे करायचं ते केलेलं आहे. आता झिरो वर्क आपल्याला पाहायचं आहे. तर आता हे झिरो वर्क मी असं ठेवणार. आता बघा बरं, खाली कोणत्या साईडनी होत आहे का? दोन्ही साईडनी बॅलन्स आहे. या साईडनी पण तेवढंच वेट आहे, या साईडनी पण तेवढंच वेट आहे. त्याच्यामुळे ते कॉन्स्टंट आहे. म्हणून या ठिकाणी झिरो वर्क झालं. समजलं? आता पुन्हा या बाजूने बघू. मुवमेंट होताना दिसते का? या साईडनी पण मुवमेंट होत नाहीये, या साईडनी मुवमेंट होत नाहीये. आपल्याला रॉड ठेवायची गरज पडत नाहीये. दोन्ही बाजूला मेंटेन आहे. म्हणजे या ठिकाणी झिरो वर्क झालं. बरोबर? समजलं पॉझिटिव्ह वर्क म्हणजे काय, निगेटिव्ह वर्क कसं आणि झिरो वर्क कसं. हे आपल्याला प्रॅक्टिकली त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं तर मी प्रॅक्टिकली करून दाखवेन. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. हे सगळ्यांचे फोटो काढले का बेटा? हा, आता सगळ्यांना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क समजलं? सांगता येईल? सांगा. पॉझिटिव्ह वर्क कसं होतं?